नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी 2026 ज्याची या अधिवेशनामध्येच घोषणा करण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि जे रेग्युलर आहेत त्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। यासाठी समिती काम करत असून एप्रिल महिन्यामध्ये याचा अहवाल येणार असल्याचे देखील आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं। परंतु याच कर्जमाफीबाबतची एक महत्त्वाची अपडेट असणार आहे, कारण यामध्ये आता नवीन अटी असणार आहेत आणि यामध्ये केवळ पात्र शेतकऱ्यांनाच या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ मिळेल असे आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वतीने आजच या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले आहे। आणि यानुसार आता सरसकट शेतकऱ्यांना ही कर्जमाफी 2 लाखापर्यंत मिळणार नसल्याचे त्या ठिकाणी स्पष्ट होत आहे आणि यामध्ये विविध प्रकारच्या किचकट अटी असण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामधून केवळ जे शेतकरी पात्र आहेत, गरजू आहेत त्यांनाच आम्ही त्या ठिकाणी कर्जमाफी करणार असे देखील बोलले जात आहे। मग यामध्ये कोणत्या नवीन अटी आल्या आहेत आणि अजूनही कर्जमाफी एप्रिलमध्ये जोपर्यंत अहवाल येईल, जोपर्यंत अटी निकषांसंदर्भातील GR येईल तोपर्यंत यामधून अनेक शेतकरी देखील अपात्र होऊ शकतात आणि हे अपात्र झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे, कारण आता 2 लाखापर्यंत आमची कर्जमाफी होणार अशी आशा लावून बसलेल्या सर्व शेतकऱ्यांना यामुळे मोठा फटका असणार आहे। आता कोणत्या नवीन अटींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे, आपले महसूल मंत्री काय म्हटले आहेत आणि त्यानुसार येणाऱ्या काळामध्ये अजून कोणत्या नवीन अटी यामध्ये येणार, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, चॅनल सबस्क्राइब करून पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने देण्याचे काम आपण करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, यातील सर्वात आणि पहिली महत्त्वाची अट म्हणजे यामध्ये सांगितलं आहे की तुमच्याकडे गाडी बंगला असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही असे स्पष्ट महसूल मंत्र्यांद्वारे सांगण्यात आलेले आहे। म्हणजेच की लक्षात घ्या, ज्याच्या घरी गाडी असेल, 4 चाकी गाडीबद्दल बोलतोय मी, आणि ज्याच्याकडे बंगला वगैरे असेल, जो मोठा शेतकरी असेल त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देऊ, जो गरजू शेतकरी आहे केवळ त्यालाच आम्ही त्या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ देणार असे देखील त्या ठिकाणी बोलण्यात आले आहे। म्हणजे जर ज्या शेतकऱ्याकडे एखादा बंगला असेल किंवा ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणाच्याही नावावर 4 चाकी वाहन असल्यास त्यांना या कर्जमाफी योजनेतून अपात्र केले जाणार असल्याची शक्यता यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। खरं पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला अनेक शेतकरी असे देखील असतात की ज्यांच्याकडे एक बंगला वगैरे असतो किंवा 4 चाकी गाडी, कारण कुटुंब मोठं असल्यानंतर 4 चाकी गाडी माणूस घेत असतात आणि त्या 4 चाकी गाडीने माणूस फिरतं, परंतु 4 चाकी गाडीचा आणि या कर्जमाफीचा संबंध जोडणे अगदी चुकीचे वाटत आहे। कारण जर असे झाले तर अनेक शेतकरी या अटीमुळे त्या ठिकाणी अपात्र होणार आहेत, कारण 4 चाकी वाहन सध्या हाऊसपेक्षा गरज म्हणून जास्त पाहिलं जातं। आणि असे जर झाले की 4 चाकी वाहन आहे, आता काय होणार की रेशनिंग कार्डवरून डेटा चेक करणार, ITR विभाग किंवा आपल्या ज्या परिवहन विभागाकडून डेटा घेणार आणि तो डेटा घेतल्यानंतर ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणीही टॅक्स भरतंय किंवा ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये कोणीही नोकरदार सरकारी नोकरी वगैरे असेल किंवा ज्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन असेल, ज्यांच्याकडे चांगला बंगला वगैरे असेल, फार्म हाऊस असेल, अशा शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार नसल्याचे देखील आपल्या महसूल मंत्र्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होत आहे। आणि त्यासोबतच एप्रिलमध्ये जेव्हा GR येईल त्या GR मध्ये अजूनच यामध्ये अटी येण्याची शक्यता असणार आहे आणि या अटी जर आल्या तर ही कर्जमाफी, जी की आधीच अनेक शेतकरी यामुळे नाराज झाले आहेत, त्यांना देखील या कर्जमाफीतून परत एकदा अशा पद्धतीने अटी टाकल्यास मोठा फटका बसणार आहे। खरं तर 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती, तरी सरसकट व्हायला हवी होती अशीच एक शेवटची मागणी राज्यातील सर्व शेतकरी बांधव करत होते, परंतु ही सरसकट कर्जमाफी नसल्याचे आता स्पष्ट होत आहे। आणि यामुळेच जेव्हा ही कर्जमाफीची घोषणा झाली होती अधिवेशनामध्ये, आपले मुख्यमंत्र्यांकडून देखील यामध्ये स्पष्टपणे बोलण्यात आले होते की जे शेतकरी यामध्ये पात्र, हा एक खूप मोठा शब्द ज्यावर वारंवार बोललं गेलं की केवळ पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, कुठल्याही प्रकारचा सरसकटचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला नव्हता। आणि तेव्हाच आपल्या चॅनलवरती, आपल्या पेजवरती मी सांगितलं होतं की शेतकरी मित्रांनो, ही सरसकट कुठल्याही प्रकारची कर्जमाफी होणार नाही, तर यामध्ये पात्र म्हणजे अटी व निकष आले आणि अटी व निकषांमध्ये जे शेतकरी पात्र ठरतील केवळ त्यांनाच यामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। आणि यामुळे
मोठा फटका हा शेतकऱ्यांना असणार आहे। दुसरा यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याआधी जर तुम्ही कोणत्याही प्रकारे कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तर अशा देखील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नसल्याचे बोलले जात आहे। म्हणजेच की यामधून काय होतंय की एखादा शेतकरी कर्ज काढतोय, थकीत घालवतोय, कर्जमाफीचा लाभ घेतोय, परत कर्ज काढतोय, सोसायटी काढतोय आणि परत थकबाकीमध्ये घालवतोय आणि पुन्हा एकदा कर्जमाफीचा लाभ घेतोय। अशा पद्धतीने शेतकरी फसवणूक करत असल्याचे सरकारचे किंवा निदर्शनास येत आहे आणि म्हणून अशा देखील शेतकऱ्यांना यावेळी कर्जमाफीतून लाभ दिला जाणार नसल्याचे बोलले जात आहे। म्हणजेच की यामध्ये जे शेतकरी खरंच गरजू आहेत किंवा ज्यांचं यावेळी चुकून कर्ज थकबाकीमध्ये गेलं आहे केवळ त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिले जाणार असल्याचे देखील बोलले जात आहे। तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत तुमचे खाते थकबाकीमध्ये गेलेलं असणं आवश्यक असणार आहे, तरच तुम्ही या कर्जमाफीच्या लाभासाठी पात्र असणार आहात, या 2 लाखाच्या लाभासाठी पात्र असणार आहात। त्यासोबतच आता ज्या शेतकऱ्यांचे म्हणजे लक्षात घ्या की तुमचे कर्ज जर जानेवारीमध्ये थकीत गेलं असेल, तुमचे कर्ज जर डिसेंबर महिन्यामध्ये थकीत गेलं असेल तरी देखील तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। कारण यावर अनेकांनी मागण्या केल्या होत्या की 31 मार्च पर्यंत ही मुदत ठेवा, 31 मार्च पर्यंत मुदत ठेवा, परंतु 31 मार्च पर्यंत मुदत न ठेवता ही 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी थकबाकीमध्ये गेले आहेत त्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आणि ते देखील पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याने यामध्ये डेटा घेतला असता खूप जास्त प्रमाणामध्ये यामध्ये शेतकरी अपात्र होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे। यासोबतच जेव्हा GR एप्रिल महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे, तो GR आल्यानंतर अजूनही कोणकोणत्या अटी यामध्ये टाकल्या आहेत ते देखील पाहावे लागणार आहे आणि या सर्व अटींमध्ये, या सर्व निकषांमधून जे शेतकरी पात्र ठरतील केवळ त्यांनाच या शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। त्यासोबत ज्यांच्याकडे 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे त्याबाबत देखील अजून कोणत्याही प्रकारे सांगितलं गेलं नाही। म्हणजे त्यांना वरची रक्कम भरून त्यांना या 2 लाखांची माफी मिळणार का किंवा त्यांना माफी मिळणारच नाही। कारण आज पुन्हा एकदा आपल्या महसूल मंत्र्यांकडून स्पष्टपणे बोललं गेलं की अल्पभूधारक शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार आहे। मग जे मध्यम वर्ग जे आहेत किंवा ज्यांच्याकडे 5 एकर 10 एकर क्षेत्र आहे त्यांची कर्जमाफी होणार नाही का, हा देखील मुद्दा या ठिकाणी उपस्थित होत आहे। त्यामुळे या कर्जमाफीबाबत अनेक शेतकरी नाराज देखील होणार आहेत। त्यासोबत जे प्रोत्साहनपर अनुदान असणार आहे त्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी 50,000 रुपये दिले जाणार आहेत आणि हे 50,000 रुपये देण्यासाठी तुमचे 9 मार्च 2026 पर्यंत तुमचं कर्ज नवं जुनं असणं देखील बंधनकारक होतं। आता जे शेतकरी कर्ज नवं जुनं करत आहेत केवळ त्यांना देखील या प्रोत्साहनपर अनुदानाचा देखील लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे। म्हणूनच कर्जमाफीची ही प्रक्रिया किचकट आणि यामध्ये अनेक अटी व निकष येत्या काळामध्ये येणार आहेत। तुम्हाला काय वाटतं की कर्जमाफी 2 लाखापर्यंतची व्हायला हवी होती परंतु ही सरसकट व्हायला हवी का, किंवा यामध्ये अटी व निकष आल्यास ही कर्जमाफी शेतकऱ्यांना फायद्याची ठरणार नाही का? नक्की कमेंट करून सांगा। याबाबतची पुढची कोणतीही अपडेट आल्यानंतर सर्वात आधी आपल्या पेजवर आणि चॅनलवर अगदी योग्य पद्धतीने माहिती मिळवण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला तेवढ्याच हक्काने सबस्क्राइब करून तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये देखील विचारायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।